संध्याकाळची वेळ झालेली आहे। चला तर आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया। स्वयंपाकाला काय करायचं बरं? त्याच्यामुळे आम्ही आज शेतातून पावट्याच्या शेंगा आणि इथे डबल बीच्या शेंगा तोडून आणलेल्या होत्या। पण आज आपण पावटा भात बनवूयात, असा चमचमीत आणि झणझणीत चांगला बनवूयात। आणि इथे घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर तुम्ही माणसांनी जास्त घेतली आहे, पण ती शेतातून आणल्यामुळे खूप छान गावरान कोथिंबीर आहे, त्याच्यामुळे ती जास्त घेतलेली आहे। इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, मिरची चिरून घेतलेली आहे। तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। पण त्याच्या आधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता हा लसूण आपण सोडून घेऊयात। लसूण सोलून घेतलाय। सर्वात प्रथम आपण लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेऊया। आपण याच्यात तेल तापवायला ठेवलं होतं। पहिल्यांदा मी याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, त्यानंतर कांदा, त्याच्यानंतर याच्यात टाकलंय टोमॅटो आणि मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊयात। त्याच्यात जिरे टाकून घेऊयात, हळद टाकूयात। इथे बिर्याणी मसाला घेतला आपण, टाकून घेऊयात। एवढा टाकल्यानंतर दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये, त्याच्यात सर्व मसाले असतात ऑलरेडी। तेच फक्त हळद आपण जास्त टाकून घेतलेली आहे आणि हे टाकलंय जिरी। दुसरा कोणताच मसाला नाही टाकायचा। गरम मसाला टाकला तर ते खूप झणझणीत होईल। ह्या पावट्याच्या शेंगा आपण परत धुवून घेतलेल्या आहे, याच्यात टाकून घेऊयात। आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण मिक्स करून घेऊयात। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। मी त्याच्यात बिर्याणी मसाला टाकला होता आणि 2-3 हिरव्या मिरच्या देखील टाकल्या होत्या। आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊयात। आता आपण बाकीची राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। हे आले लसूण केल्याचे पेस्टचे भांडे आहेत। आपण मसाले भातात डायरेक्ट पाणी नाही टाकणार, कारण डायरेक्ट पाणी टाकलं की भाताची चव जाते, त्याच्यामुळे हे मी अनारकली तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही कोणतं पण वापरू शकता, त्यासाठी इंद्रायणी तांदूळ सगळ्यात छान आहे, पण आम्ही हे तांदूळ घेतलेले आहे। तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात 2 पाण्याने। किती छान वास आलाय आणि तरी पण तुम्ही पाहू शकता खूप छान आलेली आहे। याच्यामध्ये आपण हे धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेऊयात। कुकरच्या रिंगला आपण भिजवून घेऊयात, थोडं ओलं करून घेऊयात, म्हणजे कुकरची शिट्टी लवकर होते। आता आपण या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात। याच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, आपण याची वाफ काढून घेऊयात। हा आपला भात पाहू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत झालाय, तुम्ही पाहू शकता। बघा किती छान झालाय। आता आपण त्याला सर्व करून घेऊयात। किती छान झालाय आपला भात, तुम्ही पाहू शकता। तर या खायला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।